हॅलो एव्हरीवन, आम्ही आज आलो होतो नदीवरती, म्हणजेच आमच्या गावाच्या उंबरखेड गावाची नदी आहे आणि तिथंच महादेवाचं मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सारं पाणी आलेलं आहे. आलो होतो पाण्यात पोहण्याच्या हिशोबाने, पण पाणी खूप जास्त प्रमाणात आहे ना, बघा खूप जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळे ना आम्ही इथूनच म्हणजे या काठापासूनच इकडेच आहोत. पण पाणी जरा जास्त आहे म्हणून काही इच्छा होत नाही माझी पुढे जायची. उगाच कोण रिकामा रिस्क घेईन त्यामुळे. आणि गार्गी आणि मम्मी पण या बाजूला उभे. गार्गी कशी आहे तुम्हाला माहिती. खुशा इकडे पहा, बाय कर. माझी गार्गीचा गॉगल खूप मस्त आहे आणि छान आहे बरं. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. आजचा दिवस तुमचा खूप आनंदमयी जाओ हीच देवाच्यावरती प्रार्थना. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुळात म्हणजे व्हिडिओ आहे ना आता भरपूर दिवस झाले, 7-8 दिवस अगोदरच शूट झाला होता, पण तुमच्यापर्यंत लेट पोचतोय. कारण म्हटलं चला आता हे सिंगल फक्त एका दिवसाचं होतं. नदीवरती गेलेलो होतो आम्ही, सो तेच शूट केलेलं होतं. म्हटलं करू का नको तुमच्यासोबत शेअर, पण नंतर विचार केला की चला म्हटलं आज करूनच टाकावं. तर हे आहे आमच्या नदीचं पात्र, म्हणजेच ही आमची नदी उंबरखेड गावाची ही नदी आहे. आणि मंदिरापासून आहे ना म्हणजे मंदिराच्या जवळूनच केलेली आहे नदी, असं म्हणू शकता की नदीच्या बाजूलाच मंदिर आहे महादेवाचं. तर छान मस्त असं निर्मळ पाणी आहे याचं. आणि याला गिरणा नदी असं म्हणता बरं का. तर गिरणा नदी आहे. आधी ना एवढं काही पाणी राहायचं नाही ह्या दिवसांमध्ये, पण आता सध्या आहे ना वरखेड्याचं जे धरण बांधलं गेलं आहे ना, तर इकडनं डॅमकडून पण भरपूर पाणी, गिरणा डॅमकडून भरपूर पाणी सुटलं की मग सरळ पाणी निघत असतं. म्हणून तिचं जरा पाण्याचं प्रमाण, पाण्याची पातळी ना ती जास्त आहे. म्हणून सध्या तर काही आम्ही पाण्याकडे जात नाही आहे, उतरत नाही. आलो तर होतो पाण्यात पोहण्याच्या हिशोबाने, पण असं निराशच पदरी पडते दरवेळेस. कारण असं भरपूर वेळेस झालं की मी मागच्या वेळेस पण आले ना, तर तेव्हा पण म्हटलं चला पाण्यात जाऊ या नदीच्या, थोडं म्हणजे जायचं झेपायला, पण काही नाही. कारण त्यावेळेस पण ना भरपूर असं पाणी होतं. वाळू जी आहे तर तिथली जी वाळू आहे ना, तर ती भरपूर खोल केलेलं आहे. ते वाळू वाहून घेतली असेल कोणीतरी, म्हणून तिथं जास्त खोल झालं आहे. म्हणून तिथं सगळं पाणी जे आहे ना ते साचलेलं आहे आणि तिथं खड्डं पडून गेलं असं अक्षरशः. म्हणून तिथं काही उतरायची इच्छा होत नाही पाण्यामध्ये, म्हणून आम्ही पात्रापासूनच बाहेरच्या बाहेर निघून आलो. पण मंदिराचं दर्शन मात्र घेण्याचं आम्ही विसरलो नाही. आणि मंदिरात येऊन पण आहे ना इथं काम चालू होतं. एवढं बरं आहे की मंदिराचं म्हणजे दर्शन घेता येईल एवढी जागा मोकळी होती, पण मंदिराचं काम काढलेलं होतं त्यांनी. तर त्याच्यामुळे आम्ही ना आरामात चढलो आणि आरामात गार्गीला पण दर्शन करून दिलं. तसं ह्या वेळेस काही तिथं असं फुलं वगैरे काही एवढं दिसलं नाही आम्हाला, सगळी शांतताच दिसली. सो मला असं वाटतं की काम चालू असल्यामुळे पण कोणी येत नसेल बहुतेक, पण असता भरपूर लोक. सो आम्ही मस्त दर्शन घेतलं, गार्गीने पण मस्त नमस्कार केला. आणि इथं गावाला जर आलो ना आम्ही, तर इथं येण्याशिवाय आम्ही राहत नाही. कारण इथं आल्यानंतरच आहे ना मला असं वाटतं की आमचं पूर्ण झालेलं आहे गावाचं पण फेरी असं. आणि तुम्ही पाहू शकता किती खोल चारी बाजूला खड्डे केलेले आहेत. मोठे मोठे खड्डे होते खूपच, म्हणजे जर तिथं कोणी पडलं ना निघायचा प्रॉब्लेम, एवढे मोठे मोठे खड्डे दिसत होते. तर व्यवस्थित सावकाश आम्ही गेलो आणि आलो. तर असं छोटीशी मूर्तीला म्हणजे महादेवाची पिंड जी आहे ती स्थापना केलेली आहे. खूप जुन्यापासूनच आहे हे मंदिर. आणि इथे बाबा पहा तुम्ही, पादुका पण ठेवलेल्या आहेत त्यांच्या. आणि इथे ना 2 खोल्या दिलेल्या आहेत ना, तर त्या 2 खोल्यांमध्ये बाबा राहतो. तर बाबा तिथंच दिवस रात्र त्यांचं म्हणजे घरच आहे ते, असं समजू शकता तुम्ही, ते राहता. आधी ना एक जुने बाबा होते तिथं, पण ते वारले आणि त्यानंतर आता नवीन बाबा आलेले आहेत. आणि हे एवढं पटांगण आहे मंदिराच्या बाजूला, म्हणजे बाहेर बसायला काही कधीतरी कार्यक्रम वगैरे झाला ना तर तो इथंच होतो या एवढ्या जागेत. आणि आता बरीचशी अजून सुधारणा बाकी आहे. सो ते आता करतीलच लवकरात लवकर. आणि मस्त वाटलं बरं का इथं आल्यानंतर आहे ना, भारी वाटतं. कारण एवढं छान प्रसन्न वातावरण आणि गाणे जे आहेत ना देवाचे, ते कंटिन्यू गाणे चालतात देवाचे इथं. तर मी मुद्दामच तुमच्यासोबत आहे ना डायरेक्ट असं शेअर नाही केलं, म्हटलं व्हॉइस ओव्हरच करावं. कारण कसं आहे, गाण्यांचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोचला असता ना तर कॉपीराईट पडलं असतं. म्हणून मी गाण्यांचा आवाज यायला नको म्हणूनच व्हॉइस ओव्हर करायला घेतलं. नाहीतर आहे ना मी व्हिडिओ शूट केलेला होता बोलूनच, पण म्हटलं जाऊ द्या कॉपीराईट येईल, त्यामुळे मी स्किप केलं ते. कारण तिथं कंटिन्यू गाणे चालतात स्पीकरवरती. तिथं महादेवाचं मंदिर असल्यामुळे ना महादेवाचे दिवसभर गाणे चालतात स्पीकरवर. आणि तो आवाज आहे ना आमच्या गावामध्ये सुद्धा येतो एवढ्या लांबपर्यंत, एवढे आवाज मोठा असतो त्या स्पीकरचा. पहा तुम्ही, आता आम्ही रिटर्नला चालतो, दर्शन वगैरे घेतलं आणि आता रिटर्न चाललो. तर इथं आहे ना भरपूर झाडं आहेत आंब्याचे तर खूप झाडं आहेत. म्हणून ना खूप कैरी वगैरे पण येत असते, चिंच, सगळ्या प्रकारचे झाडं जे आहेत ना ते तुम्हाला तिथं मिळतील मंदिराच्या आजूबाजूला.
आत्ता आम्ही ना रिटर्न चाललो, म्हणजेच आता घरी जाण्यासाठी चाललो आहे. आणि तुम्हाला आता रस्ता दाखवतो मी की ह्या रस्त्याने आलो होतो आम्ही. थोडं तरी गाण्यांचा आवाज येत असेल कारण गाणे चालू आहे मंदिरात. हा रस्ता आहे, कॉपीराईट येऊ शकतो म्हणून माझं बाय बाय. गार्गी 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 कम बेटा. ती छान आहे वातावरण. गार्गीची तर काही इच्छा नव्हती माझ्याकडे बघायची. चला असो. आणि हे मंदिर पहा, एवढं लांबून तुम्हाला दिसत नसेल पण ते छोटूसं जे व्हाईट कलरचं आहे ना, तर ते काल भैरवांचं मंदिर आहे. आणि तिथंच आहे ना आता 12, 13, 14 3 दिवस यात्रा राहीन. आदल्या दिवशी तमाशा आणि मग मधल्या दिवशी यात्रा आणि मग बाशी यात्रा असं म्हणतात. तर 3 दिवस यात्रा चालते आणि मस्त यात्रा भरते, मोठीच यात्रा भरते. आता ह्या नोव्हेंबरमध्येच असतं, म्हणजे दिवाळीच्या साधारण 15 ते 20 दिवसानंतर ना आमच्या गावाची यात्रा असते. दरवर्षी छान मस्त मोठी यात्रा भरते. आम्ही इथं चालतोय ना इथपर्यंत, तर ते मंदिर दाखवलं ना तिथपर्यंत यात्रा भरत असते. याच्यापेक्षा पण मोठी असते. आणि हे सगळे आजूबाजूला शेती आहे बरं का, कारण गिरणाकाठीला ना भरपूर असे म्हणजे जे शेतं आहेत ना, तर त्यांचं उत्पन्न पण चांगलं असतं. आणि ते दिसायला पण आहे ना खरंच मस्त दिसतं इथला व्ह्यू. कारण संध्याकाळी ना मोकळं असतं हे सगळं वातावरण, अगदी सुरेख आणि मस्त वाटतं. पक्ष्यांचा आवाज खूप छान वाटतं. त्यानंतर आहे ना आम्ही आता घरी निघालो. हा रस्ता आहे घराकडे येण्याचा आणि सगळी शेतं आहेत. आणि मग आमचं गाव जे आहे ना इथून साधारण माझ्या मते तरी 1.5-2 किलोमीटर येत असेल. तर एवढा हा रस्ता आहे. चला चला रे, बाय करा. बाय बाय कर. आणि हे छोटे छोटे आपले सबस्क्रायबर, म्हणजे हा मधला जो आहे ना दादू, तो आमचा सबस्क्रायबर आहे. म्हणजे माझे व्हिडिओ तो नेहमी पाहतो, लाईक करतो. म्हणून म्हटलं चला तो मला भेटायला आला होता. त्याला म्हटलं तुझी एक छोटीशी क्लिप घेते, बाय कर. आणि तर त्यांनी बाय वगैरे केलं आणि तो खरंच मस्त खुश होऊन जातो. आम्ही जेव्हा पण गावाला येतो ना तो आम्हाला भेटायला येतो. छान गार्गीला पण, गार्गीचा पण एक फ्रेंडच येतो एक प्रकारे, तिच्यासाठी पण तो खास येत असतो. आणि त्यांची छान भेट घेतली. त्यांना म्हटलं तुमची एक क्लिप घेते. मग तो छान असा उभा राहिला आणि त्यानंतर मग घरी गेला. चला. आणि आम्ही पण थोडं बसलेलो होतो, म्हटलं करू टाईमपास काहीतरी. तोंडपेक्षा म्हणून तोंड तुझं. चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करूया. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.